Meanwhile, an ugly war of words right ahead of Tamil Nadu polls. M.K. Stalin Jr. targeted Prime Minister Modi and Amit Shah, leading to a very aggressive war. Now, Stalin has blamed the Prime Minister for the death of Arun Jaitley and Sushma Swaraj, accusing the Prime Minister of pressurizing and torturing them. All right, we're going to get back to that story, but let's cut across right now to the Chief Minister of Maharashtra, Uddhav Thackeray, going in and announcing the next protocol for battling COVID-19. आणि याही गोष्टीची आठवण आपल्याला असेल की हेच ते दिवस होते मार्च महिन्यामध्ये पहिला प्रथम कोविडने आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरकाव केला आणि हा म्हणता एखाद्या मायावी राक्षसासारखा त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर देश व्यापून टाकला. मधल्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालो होतो, नक्कीच झालो होतो, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. पण हे युद्ध आपण सगळ्यांनी मिळून एकत्र हातात हात घालून लढलो म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली होती. साधारणतः कालच्या जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आपल्याला असं वाटत होतं की आता झालं, संपलं. ये कोरोना कोरोना क्या है, क्या चीज है कोरोना, कोविड क्या है. विशेष म्हणजे गेल्याही वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, याही वर्षी तोच काळ आला, मार्च. अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच गेल्या महिन्यात पार पाडलं आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक परिस्थिती ही संपूर्ण जगाचीच दोलायमान झालेली आहे आणि त्या परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एक अत्यंत चांगला अर्थसंकल्प आपल्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी मांडला. आपल्या सरकारचा तो अर्थसंकल्प महाराष्ट्र पुढे नेणारा, संकटातही महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही हे करून दाखवणारा तो अर्थसंकल्प आपण मांडला. आणि त्याच्यानंतर जे जे काय झालं म्हणजे काल परवाकडे होळी धुलीवंदन सगळं पार पडलं, पण तिथपासूनच आपल्या राज्यात शिमग्याला सुरुवात झाली. असो, त्या शिमग्याबद्दल मी काय बोलणार नाही, त्याला सुद्धा मी जेव्हा उत्तर द्यायचं तेव्हा मी जरूर देईन. तो विषय आजचा नाही. I don't want to talk about the politics right now. I will talk about it later. आपण काय करणार आहोत? I want to talk about what the present situation of corona in state is. की जर ही परिस्थिती अशीच राहिली I've been saying that in case the situation remains the same, we will be going into another lockdown. ही शक्यता आजही पूर्णपणे टळलेली नाहीये. मला आज पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करायचं still remains. I want to appeal and request the people of Maharashtra. महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांनी, भगिनींनी आणि मातांनी in last 1 year, people of Maharashtra ते अत्यंत have followed the instructions that I have given and have responded positively to all the requests that I have made. धार्मिक नेते आले, सर्व धर्मीय आले, सर्व राजकीय all religious leaders, कार्यकर्ते आले, political parties, political workers आता काय झाले थोडंसं की मधला have cooperated. त्या काळामध्ये आपण थोडे शिथिल झालो. आपण शस्त्र टाकली की काय, but a few days before साधारणतः some of us have become complacent. लग्न समारंभ थाटामाटात सुरू झाले, इतर पार्ट्या सुरू झाल्या, marriages and parties started taking place. कोरोना गेला, Lead political protests, आपण सुरू केलं, political rallies, मी सांगत होतो everything was going on. की थोडा धीर धरा. पुन्हा एकदा मार्च एप्रिल एंड पर्यंत आपल्याला थोडासा एक संयम बाळगावा लागेल. दुर्दैवाने We will have to take care till the end of April. तर ह्या विषयातले जे तज्ञ आहेत त्यांनी जी व्यक्त केली होती ती खरी ठरली. Experts had expressed this fear earlier, which is unfortunately coming true. राक्षसापेक्षा म्हणजे गेला राक्षस होता त्याच्या डबल टिबल दुप्पट तिपटीने अकराळ विकराळ रूप धारण करून आलेलं आहे. त्याच्यामध्ये Corona has taken new form and this time it seems even more dangerous. आतापर्यंत आपण आपले विष्णूचे अवतार ऐकले होते, ज्याचे आपण पूजन करतो. ज्या ज्या वेळेला संकट आली त्या त्या वेळेला भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेतले आणि आपल्याला वाचवलं. We have heard about several avatars of Lord Vishnu. तो वेगवेगळे अवतार But this time we are witnessing different avatars of the virus, which in Marathi we call as Vishanu.
पुन्हा एकदा तीच गरज आहे. आपल्याला सर्वांना धैर्याने सगळं धैर्य एकवटून लढण्याची गरज आहे. लॉकडाऊन करणार We'll have to fight with courage. हा प्रश्न अजूनही मी उत्तर देत नाही, पण I'm still not going to answer whether we are going to impose another lockdown. याची कल्पना But looking at the आपल्याला present देण्याची situation, मला पुन्हा एकदा गरज वाटते. I need to जेव्हा tell this to the ही people of परिस्थिती Maharashtra. निर्माण झाली, किंबहुना कोविडची साथ सुरू झाली, आपल्याला पूर्ण माहिती आहे आपल्या राज्यामध्ये फक्त 2च या विषाणूंची चाचणी जिथे होऊ शकते अशा प्रयोगशाळा होत्या. When the pandemic started, we had just 2 labs in Maharashtra. आज त्या 2च्या One जवळपास in Mumbai and another in Pune. चाचण्या करणाऱ्या संस्था किंबहुना लॅब्स तयार केलेल्या आहेत. We have more than मुंबईमध्ये 800 labs in सुद्धा Maharashtra today. आपण दर दिवशी साधारणतः 50,000 चाचण्या आज करतो आहोत. We are conducting more than 50,000 tests म्हणजे on a daily मला basis. जी माहिती सगळी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यात महाराष्ट्रामध्ये जी आपली क्षमता होती 75,000 चाचण्या दर दिवशी करण्याची, ती आपण वाढवून जवळपास 1,82,000 पर्यंत नेलेली आहे. 1,82,000 75,000 ते 1,82,000 इथपर्यंत आज आपण रोजच्या चाचण्या करतो. येत्या काही दिवसात ही संख्या आपल्याला 2.5 लाखावर न्यायची. 2.5 लाख चाचण्या We want to increase the number of testing to 250,000 per day in another few days to come. रॅपिड अँटीजेननी नाही, तर त्याचं जे प्रमाण आहे And these are not just rapid antigen tests. की साधारणतः Whatever guidelines are given by the center. ह्या RT-PCR या पद्धतीने झाल्या पाहिजेत. आता We will be doing it as per the central guidelines of conducting RT-PCR tests. रॅट म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट म्हणजे काय? RT-PCR मध्ये अचूकताही अधिक असते, अधिक चांगली असते. The RT-PCR tests are more आपलाही आणि accurate. केंद्राचाही आग्रह तोच आहे की जेवढ्या चाचण्या आपण Even करतो we त्याच्यात and किमान the center 70% चाचण्या ह्या RT-PCR असायलाच पाहिजेत. आणि त्याच want पद्धतीने maximum आपला महाराष्ट्र test of 100% to be done 75,000च्या आसपास through चाचण्या करत होता, RT-PCR. त्याही वेळा त्याच टक्क्यात RT-PCR करत होता. आज जवळपास 1,82,000 Even when we are conducting 70% RT-PCR आहेत. 75,000 उद्या 2.5 लाख tests per day, झाल्यानंतर 3 लाख most of them were झाल्यानंतर RT-PCR सुद्धा tests. आपण ह्या चाचण्या RT-PCRच अधिक ठेवणार आहोत. Even when we do 3 lakh tests, it will be दर्जाची RT-PCR tests that we will be conducting. तडजोड करत नाही होत, अजिबात करत नाही होत आणि करणार नाही. We do not want to एक तर compromise, पहिली गोष्ट अशी and we आहे will never do that. की काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही. एक सुद्धा रुग्ण We don't want to hide anything, and we will not hide anything. आणि म्हणून जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती सगळ्यांना जरी धक्कादायक वाटत असली तरी आपण सत्य काय आहे हे लोकांसमोर अगदी जसंच्या तसं ठेवतो आहोत. मग काही जण Even मला if म्हणतात the की situation in Maharashtra looks shocking, I want to put across the real picture in बिहारमध्ये front of you. निवडणुका झाल्या, बंगालमध्ये चालू आहेत, आणखीन इकडे झालं, आणखीन तिकडे झालं. There were मग तिकडे elections in वाढलंय, Bihar, there are तुमच्याकडे का? elections मला in West त्याच्याबद्दल Bengal and बोलायचं other नाही. parts of the country. अजिबात बोलायचं नाहीये. मला माझा महाराष्ट्र I don't प्यारा want to आहे, talk मला anything माझी about that. जनता ही I प्यारी only आहे. talk about त्याची Maharashtra, and because I care for the जबाबदारी people of ही आज Maharashtra. माझ्यावरती असल्यामुळे ती जबाबदारी मी आधीच बोललेलो आहे की मला कोणी विलन ठरवला तरी देखील मी ती पार पाडणारच, ते माझं कर्तव्य आहे. Even if people घाबरून जाण्यासारखं काही people portray me as a villain, I am willing to take that beating. ही टेस्टची संख्या मी तुम्हाला सांगितली. त्याचप्रमाणे आपल्याकडे कोविड येण्याच्या आधी जेवढे काही बेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते त्याची संख्या काही हजारामध्ये होती, म्हणजे 10,000 सुद्धा नसेल कदाचित. कारण आधी आपण In कधी the initial stages, we didn't even have 10,000 beds all across the state. संकट येईल आणि आपली त्रेधा रिपीट होईल. गेल्या मार्च महिन्यात तुम्हाला आठवतंय बेड्स मिळत नव्हते, हॉस्पिटल्स मिळत नव्हते, If you उपचार remember मिळत the नव्हते. situation in March last year, there were no beds available. ओव्हरफ्लो व्हायला लागली होती, ॲम्ब्युलन्स मिळत नव्हते. ह्या There were no सगळ्या गोष्टी ambulances. लक्षात घेतल्यानंतर आपण बेड्सची संख्या वाढवायला लागलो. We महाराष्ट्र slowly started increasing the number of beds. कदाचित एकमेव राज्य असेल की ज्याने अगदी फील्ड हॉस्पिटल्स उभारली लष्कराच्या धर्तीवरती. Maharashtra was perhaps the first and the only state to start field hospitals. आजही करते. जम्बो कोविड केअर सेंटर्स उभारली आणि काही We हजारात started Jumbo COVID Care Centers. रुग्णशय्या होत्या, त्याची संख्या आपण जवळपास 4.25 लाखापर्यंत नेली, सगळ्या काही मिळून. म्हणजे त्याच्यामध्ये इतर कोविड शिवाय From 10,000 beds, we increased the number of beds to 3,75,000. करण्याचे बेड्स, डायलिसिसचे बेड्स असे मिळून साधारणतः 4.25 लाखापर्यंत ही सुविधा आपण Which वाढवली. included dialysis beds, isolation beds, अचिव्हमेंट होती. ventilator beds. आणि तेव्हाही मी म्हटलं होतं की लॉकडाऊनचा उपयोग हा संसर्ग थांबवण्यासाठी आहे आणि त्याच वेळेला आपल्या आरोग्य सुविधा Even then I had said वाढवण्यासाठी आहे. that lockdown will be imposed
break the chain. रुग्णशय्या वाढवल्यानंतरही मी परत तुमच्याशी का काळजीने बोलतोय ह्याचं कारण आजचं चित्र मी तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट अशी की साधारणतः I need to tell you the picture what is there today. झपाट्याने होते त्याची थोडीशी मी तुम्हाला कल्पना देतो. आपल्याला माहिती आहे की जानेवारीच्या शेवटाला आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला फक्त मुंबई You all know, बोलायचं झालं in the end of March and the beginning of February, रुग्ण हे दर दिवशी आपल्याला सापडत होते. आज ती संख्या the number of patients increased in Mumbai. महिन्याच्या कालावधीत ही फक्त मुंबईची In परिस्थिती. just 1 month, we are recording 8,500 cases. तर 17 सप्टेंबर 2020 म्हणजे तेव्हा जरा सगळं जास्त होतं. तेव्हा 3 लाख सक्रिय रुग्ण होते. 1 In एप्रिलला September, there were 3 lakh active patients. 17 सप्टेंबरला साधारणतः 31,000 मृत्यू झाले होते. 31,351. आता 54,900च्या आसपास झालेले आहेत. In September, there were 30,000, 31,000 deaths. Now we have 54,000 deaths. हे 24,619 होते 17 सप्टेंबरला. आता 1 एप्रिलला एका दिवशी साधारणतः 43,183 रुग्ण आढळलेले आहेत. In आज 2 September, there were more than 34,000 active cases, and today we have 43,000 active cases. किंवा पार करू. कोणत्या दिशेने चाललेलो होतो आपण बघा. आणि याच You can imagine in which direction we are going. जर का ही रुग्णवाढ होत राहिली तर मी जे तुम्हाला सांगितलं The number of cases continues to grow this way. साधारणतः विलगीकरणच्या ज्या बेड्स आहेत त्या 2,20,000 आहेत महाराष्ट्रामध्ये. आत्ताच We have 2 lakh isolation beds. भरलेले आहेत. म्हणजे 62% हे बेड्स भरले गेलेत. आयसीयूच्या बेड्स आयसीयूचे बेड्स हे 62% of the beds are full. ते जवळपास 48% आज भरलेले आहेत. ऑक्सिजनचे बेड्स आहेत ते सुद्धा 62,000च्या आसपास आहेत. ते 25%च्या आसपास आज भरलेले आहेत. व्हेंटिलेटर 25% of oxygen beds are full. ते पण 25% जवळपास आज वापरात आहेत. Even ventilator beds are 25% full of the total capacity. आणि म्हणून मी आज आपल्याशी संवाद साधायला आलो की ही परिस्थिती And अशीच hence, I'm राहिली here to communicate with the people of Maharashtra. दिवसामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या अपुऱ्या पडायला लागतील. मग काही If जण the situation म्हणतात, continues like this, even this facility मी आदेश will दिलेले not be. की जिथे जिथे आवश्यक आहे आवश्यकतेनुसार या सुविधा वाढवा. पण सुविधा वाढवणं म्हणजे काय Even this facility will short, but we'll have to increase the facility. ऑक्सिजनचा साठा सुद्धा आज आपल्याकडे फार मर्यादित आहे. तोही वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. We have limited oxygen supply, limited bed supply, we have limited medicine supply as well. We need to increase that. व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयूचे बेड्स वाढले, तरी डॉक्टर्स कसे वाढणार, नर्सेस कशा वाढणार, आरोग्य कर्मचारी कुठून When आणायचे? we increase the facilities and stock, how are we going to increase the number of doctors and nurses? चिंतेचा विषय आहे. गेले वर्षभर ही संपूर्ण आपली यंत्रणा, मग त्याच्यात डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, आशा अंगणवाडी सेविका आहेत, महसूल यंत्रणेचे The काही entire, कर्मचारी आहेत. all frontline workers, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना कोविडने गाठलेलं आहे. most of the frontline workers have been साधारणतः या diagnosed with विषाणूचं एक corona. विचित्र वैशिष्ट्य असं आहे की एकदा त्यांनी कोणाला ग्रासलं की बरं झाल्यानंतर सुद्धा काही काळ हा थकवा राहतो, धाप लागते, थकवा येतो, थोडंसं अंगातली सगळी It शक्ती has been noted that गेल्यासारखी somebody gets infected by COVID once, निगेटिव्ह झालेला आहात, परंतु faces आराम करा. tiredness, weakness for few days. ही यंत्रणा आपल्यासारखीच माणसांची आहेत, आपल्यासारखीच रक्तामासाची हाडाची आपली The माणसं आहेत, आपले facilities बांधव आहेत, that are being provided, the people that are being utilized by the state government, even they are human beings. ते आजारी पडले आणि पडल्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी कोरोनाच्या गुहेत घुसतात. Some of them, after getting better, have joined the services within 2 to 3 days आपण just to serve the people of Maharashtra. आपल्यासाठी टेस्टिंग आहे, टेस्टिंग वाढवतोय, पण टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपल्याच भगिनी आहेत, आपलेच बांधव आहेत. We are surely increasing the number of tests. माळ्याच्या इमारती असतील, लिफ्ट नसेल तरी सुद्धा ते चढ उतार करतात रोज न थकता. म्हणजे थकले तरी थांबत नाहीयेत. The staff is going from door to door for these tests. दिलासा देणार आहोत की नाही? एकूण हे जे We काही need सगळं चित्र to आहे provide some relief to them as well. की आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे, लसीकरण वाढवलं पाहिजे, वाढवतोय ना आपण. कालच्या दिवसात तुम्हाला एक मी अभिमान हा शब्द There's a इकडे need to वापरणं योग्य increase ठरणार नाही. vaccination and we are doing that. तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की महाराष्ट्र
हा देशातला नंबर एकचं राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे. कालच्या दिवसात एका दिवशी आपण 3 लाख Maharashtra नागरिकांना लसीकरण केलेले आहे. is 3 लाख the number one state म्हणजे in the country आपण to complete vaccination, and just in one day yesterday we completed almost 3 lakh vaccination just in a day. आपल्या नागरिकांना आपण लसीकरण केलेलं आहे. अजूनही आपल्याला आपण मागणी करतोय, केंद्र आपल्याला देतंय, पण पुरवठा वाढवायला पाहिजे आणि पुरवठा वाढवल्यानंतर We've been demanding with the center to provide us with more किमान 6 ते 7 लाख more vaccination. दिवसाला करण्याची आपली क्षमता आहे. पण तेवढ्या लसचा पुरवठा झाला पाहिजे. ती मागणी आपण करतोय. होईल, मागणी मान्य होईल. मी काय त्याच्यावर टीका नाही करत आहे, कारण सगळ्याच राज्यांना The द्यायचं center will आपली क्षमता आहे accept our request to provide more vaccines. की लस घेतल्यानंतर आता मी सुद्धा 1 डोस घेतलेला आहे लसचा. आपल्याशी बोलताना Even I've taken first dose of vaccination. पण लस घेतल्यानंतर सुद्धा काही जण कोरोनाने बाधित होत आहेत. का होत आहेत? कारण लस घेतली आता सगळं झालं असं नाहीये. लस घेतल्यानंतर Some people are getting infected even after taking the first shot of vaccine. मी मधल्या Some काळामध्ये people become complacent after taking vaccine. एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. Hi everyone, Preeti Chaudhary here. Hope you like this video. For latest news and analysis, like and subscribe to the India Today YouTube channel. And don't forget to press the bell icon to stay updated. Thank you for watching.